तुम्हाला माहितीये का, सीतेमातेने प्राणप्रतिष्ठा केलेल्या या मंदिरातील विहीर समुद्र किनारी असून देखील 12ही महिने गोड्या पाण्याने भरलेली असते. आपल्या मला कोकण बघायचे या सिरीजच्या भाग 40 मध्ये याच इंटरेस्टिंग गोष्टीची संपूर्ण माहिती घेण्यासाठी मी आज आलोय गुहागर मधील अजगोली या गावी. गुहागर पासून फक्त 3 किलोमीटर अंतरावरती अजगोली या छोट्याशा पण निसर्गरम्य गावात एक प्राचीन मंदिर आहे, श्री वाळुकेश्वर देवस्थान. या मंदिराचा परिसर इतका सुंदर आहे की आपण इथे आल्यावर एखाद्या हिरव्यागार बगीचात उभा असल्याचा आपल्याला भास होतो. हे फक्त मंदिर नसून या पुरातन मंदिरात स्वयंभू शिवलिंग पाहायला मिळते आणि त्या शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा पतिव्रता सीतामाईच्या हस्ते झालेली आहे असा उल्लेख गुहागर महात्म्य या जुन्या पुराण पोथीमध्ये सापडतो. सन 1958 साली गावातील भंडारी, लिंगायत, गुरव, तेली व अन्य समाजातील मंडळींनी एकत्र येऊन श्री वाळुकेश्वर उत्सव व मंडळ स्थापन करून महाशिवरात्रोत्सव साजरा करण्यास प्रारंभ केला. ताम्र नदी व समुद्र संगम तीरी या मंदिराची स्थापना झाल्याने ही तपोभूमी आहे. निसर्गरम्य अशा परिसरात या मंदिरानजीकच अरुणा व वरुणा अशी 2 जलकुंडे आहेत आणि याच जलकुंडापासून जवळपास 100 ते 200 पावलांवरती समुद्र